नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। MBBS, BDS, BMS, BHMS आणि BUMS त्याचबरोबर फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी या सगळ्या कोर्सेसचा स्टे वॅकन्सी राऊंड बाकी आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये। जर आपण MBBS, BDS चा विचार केला तर MBBS, BDS ची जी सेंट्रल काउन्सिलिंग आहे, MCC काउन्सिलिंग, त्या काउन्सिलिंगचा स्टे वॅकन्सी राऊंड पूर्णपणे संपल्यानंतरच महाराष्ट्र स्टेटमध्ये जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे MBBS, BDS चा त्याचा अपडेट किंवा त्याचा शेड्यूल येऊ शकतो। येत्या 12 किंवा 13 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जो MBBS, BDS चा स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याचा अपडेट किंवा त्याचा शेड्यूल येऊ शकतो। त्यानंतर आपण BMS, BHMS आणि BUMS याची जी सेंट्रल काउन्सिलिंग आहे EECC याचा सुद्धा स्टे वॅकन्सी राऊंड पूर्णपणे संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे तो लावला जाईल। EECC जी काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंगचा स्टे वॅकन्सी राऊंड पूर्णपणे संपला नाही, त्यामुळे महाराष्ट्र स्टेटमध्ये जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याचा अपडेट किंवा त्याचं शेड्यूल आलं नाही। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की 5 किंवा 6 तारखेपर्यंत स्टे वॅकन्सी राऊंडचा शेड्यूल येऊ शकतो। याचं डिले होण्याचं रिझन म्हणजे दरवर्षीप्रमाणे आयुष कोर्सेस जे आहेत BMS, BHMS चा क्वालिफाईंग कट ऑफ जो आहे तो कमी होत असतो। सेंट्रल गव्हर्नमेंटनं याबद्दलची माहिती दिलेली आहे की यावर्षी सुद्धा आयुष कोर्सेसचा क्वालिफाईंग कट ऑफ कमी होणार आहे। जसं आपण आपल्या ग्रुपवरती मेसेज टाकला होता किंवा इतर तुम्ही काउन्सिलर असतील त्यांच्याकडून ऐकलं असेल किंवा बघितलं असेल की 113 जनरल आणि EWS साठी BMS, BHMS चा क्वालिफाईंग क्रायटेरिया यावर्षी आहे आणि कॅटेगरीचा जो आहे तो 83। तर मी आपल्याला सांगतो की आणखी त्याचं ऑफिशियली जे अपडेट आहे किंवा ती नोटीस आहे ती ऍक्च्युअल मध्ये किती कट ऑफ कमी झालेला आहे याचा अपडेट आलं नाही। जर पर्सेंटेजचा विचार केला तर त्या लेवल पर्यंत तो कमी होऊ शकतो, पण आणखी त्याचा ऑफिशियली नोटीस किंवा अपडेट नाही। होणार, डेफिनेटली होणार आहे, पण किती होणार आहे याबद्दलचं कन्फर्मेशन नाही। जे काय तुम्ही बघितलं असेल किंवा जे काय तुमच्या सांगण्यात आलं असेल ते एक अंदाज आहे, त्या लेवल पर्यंत सुद्धा येऊ शकतो। त्यामुळे महाराष्ट्र स्टेटचा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे ते थोडा डिले होत आहे। जर आपण फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी या कोर्सेसचा विचार केला तर या कोर्सेसची सेंट्रल काउन्सिलिंग नसते, स्टेटचीच काउन्सिलिंग असते। आता जो राऊंड झाला फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपीचा, त्याची रिपोर्टिंगची जी डेट आहे ती 12 तारीख आहे। तर 12 तारखेच्या नंतर 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये स्टे वॅकन्सी राऊंड कधी सुरू होणार आहे याचा अपडेट येईल। अशा पद्धतीनं ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C या तिन्ही ग्रुपचा स्टे वॅकन्सी राऊंडचा अपडेट आहे। हा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे आता सुरू होणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा स्टे वॅकन्सी राऊंड आहे। या राऊंडमध्ये नवीन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन देऊ शकतात आणि चॉईस फिलिंगचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला एकच वेळा मिळेल आणि चॉईस फिलिंग करत असताना विचारपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे, कारण जर आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालं तर ते आपल्याला घ्यावंच लागतं। अदरवाईज आपला जो ग्रुप A आहे, सपोज ज्या विद्यार्थ्यांनी MBBS, BDS ची चॉईस फिलिंग केली असेल आणि BDS चं जर कॉलेज मिळालं असेल, जर ते त्यांनी घेतलं नाही तर ग्रुप A मधूनच बाहेर काढलं जातं। ग्रुप B मध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात आणि ग्रुप B मध्ये जर BMS किंवा BHMS चं कॉलेज अलॉटमेंट झालं तर त्यांना पूर्णपणे स्टेट काउन्सिलिंग आणि सेंट्रल काउन्सिलिंग मधून बाहेर काढलं जातं, पण ते ग्रुप C मध्ये पार्टिसिपेट करू शकतात। पण माझं सजेशन असं आहे की तुम्हाला जो कोर्स पाहिजे किंवा जे तुम्ही 2 ऑप्शन निवडलेले आहेत तेच तुम्ही फायनल करायचे आहे। आणखी जर काही स्टे वॅकन्सी राऊंड बद्दल तुमचे डाऊट किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।